सर्व वाचक गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 58 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये आपण परमेश्वरीय शक्ती बघितल्या. त्यात चेतन शक्ती म्हणजे सकळे देवता व जड शक्ती म्हणजे सकळे गुण, धर्म, ज्ञान व विज्ञान. त्याचप्रमाणे आता आपण परमेश्वराचे गुण याचं वर्णन किंवा चिंतन करत आहोत. त्या अनुषंगाने मागच्या वेळेस आपण परमेश्वराच्या गुणाच्या संदर्भात परमेश्वराचं सौंदर्य, लावण्य, त्याचप्रमाणे औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा हे जे गुण आहे त्याचं चिंतन केलं. आज आपण त्यातील पुढील गुणांचं चिंतन करणार आहोत. त्या गुणाच्या अनुषंगाने त्या शब्दांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. परमेश्वरीय चिंतन करत असताना तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वरांनी स्वतःविषयी खूप काही तत्त्वज्ञान सांगितलं आहे, परंतु आपण त्याचा शब्दशः अर्थाचं चिंतन करत आहोत. ज्यावेळेस आपण लीळाचरित्रात जाऊ किंवा सूत्रपाठात जाऊ, परमेश्वरांनी स्वतःविषयी अनेक वचनं सांगितलेले आपल्याला आढळतील. ज्याप्रमाणे हे स्वतः परमेश्वर सांगतात, म्हणजे स्वतःला म्हणून घेतात, ते जर वचनं आणि त्याचं आपण प्रकरणवश म्हणजे लीळा बघितल्या तर आपल्याला परमेश्वराच्या संदर्भात किंवा परमेश्वराच्या ज्या गोष्टी आहे, मग त्या शक्तिरूप असेल किंवा गुणाच्या असतील किंवा धर्माच्या असतील, ते आपल्याला कळतील. तर त्या अनुषंगाने आपण लीळाचरित्रामध्ये जाऊन किंवा सूत्रपाठात जाऊन ते सूत्र आपण अभ्यासले पाहिजे. ज्याप्रमाणे हे स्मरे ते दुर्लभ, असे जे सूत्र आहे, जे ज्या सूत्रामध्ये परमेश्वर स्वतःला हा शब्द वापरून आपल्याला तत्त्वज्ञान किंवा स्वतःची ओळख सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा सांगतात, त्या सूत्रांमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस अधिक प्रकाश परमेश्वराच्या या स्वरूपावरती पडत असतो. त्याचं चिंतन करत असताना आपण ह्या लीळा किंवा हे सूत्र नक्कीच अभ्यासले पाहिजे. तर आजचा पुढील गुण आहे परमेश्वराचा दया व माया. आता हे जे गुण आपण चिंतन करतो किंवा हे गुण बघतोय, हे फक्त परमेश्वराकडेच आहे, ते ईश्वराच्या स्वरूपात आहेत. हे जे गुण आहे हे कोणत्याही ठिकाणी नाही, देवतेच्या ठिकाणी नाही, जीवाच्या ठिकाणी नाही, प्रपंचाचा तर विषयच नाही. त्या अनुषंगाने परमेश्वरामध्ये जे गुण आहे किंवा जे धर्म आहे ते कुठंही आपल्याला आढळणार नाही, आणि म्हणून परमेश्वराचं परमेश्वरत्व इथूनच सिद्ध होतं आहे. आज आपण परमेश्वरालाच परमेश्वर समजतोय, कारण परमेश्वरानेच आपल्याला तो बोध देऊन स्वतःची ओळख दिलेली आहे. तसे जे अन्यथा ज्ञानात किंवा अज्ञानामध्ये जे लोक आहे, ज्याला आपण अन्य लोक म्हणतो, ते कोणालाही परमेश्वर समजतात. कारण परमेश्वर काय ही वस्तू त्या परमेश्वराविषयी त्याला कोणत्या प्रकारचं माहिती नसणं किंवा त्यांनी परमेश्वरानेच त्यांना बोध न दिल्यामुळं परमेश्वराला ते ओळखू शकत नाही. आणि म्हणून आपण परमेश्वराने आपल्याला जरी बोध दिला आहे आणि त्या परमेश्वराला आपण समजायला लागलो आहे, जाणायला लागलो आहे, परंतु अधिक तत्त्वज्ञानात गेल्यानंतर परमेश्वरांनी ज्यावेळेस ते तत्त्वज्ञान स्वतःविषयी सांगितलं आहे, ते जर आपण समजून घेतलं आणि त्याचं चिंतन केलं, तर परमेश्वरावरची जी समर्थवादावरची निष्ठा आहे आपली, ती अधिक पक्की होईल, अधिक परिपक्व होईल, आणि आपण आपली जी धार्मिकता आहे ती अधिक परिपक्वतेने परमेश्वराला शरण जाऊन निष्ठा ठेवून आपण करू शकतो. म्हणून याचं चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण धार्मिकता करतोय, परमेश्वराची करतोय, पण परमेश्वर वस्तू काय आहे हे आपल्याला जर कळालं नाही, समजलं नाही, तर ती जी निष्ठा आहे ती कायमस्वरूपी पक्की राहील किंवा वाढेल यात शंका आहे. आणि म्हणून याचं आपण चिंतन केलं पाहिजे, करतोय. तर हे जे दया माया हे जे गुण आहे हे फक्त ईश्वरीच्या स्वरूपी आहे. दया म्हणजे अर्जित व अनार्जित फळे देण्याचा गुण. म्हणजे आपण अनार्जित दाता परमेश्वराला का म्हणतो, तर परमेश्वरामध्ये दया माया हे गुण आहे, आणि त्या दया माया गुणामुळं आपण जे अर्जन केलेलं नाही, म्हणजे आपण कर्माने जे मिळवलेलं नाही, ते सुद्धा परमेश्वर आपल्याला देऊ शकतात.
जसं की भक्त सुदामा, त्याच्या कर्माने त्यांनी ची दरिद्री किंवा गरिबी मिळवलेली होती, परंतु परमेश्वरावरती निष्ठा, प्रार्थना, ह्या प्रार्थनेमुळं, ह्या निष्ठेमुळं परमेश्वराने त्याला, त्यांनी न मागताही आणि त्याच्या नशिबात नसतानाही त्याला सोन्याची नगरी दिली. तर अनार्जित दाता म्हणजे आपण अर्जन केलेलं नाही, आपण मिळवलेलं नाही आहे, तरीही आपली प्रार्थना जर असेल आणि आपली तेवढी परमेश्वरावरची निष्ठा असेल तर नक्कीच परमेश्वर आपल्याला देत असतो. म्हणून अनार्जित दाता असं म्हणतात. तर अर्जित जे आहे ते तर आपल्याला भेटतंच, कर्मवशे सकळे पावे, ते तर भेटणारच आहे. परंतु आपण जे मिळवलेलं नाही आहे ते फळेसुद्धा परमेश्वर या गुणामुळे या जीवाला देत असतात. परत हे करत असताना, हे देत असताना आपण त्यामध्ये योग्य आहे की नाही, पात्रता आहे की नाही आपली, तर पात्रता नसतानासुद्धा अर्जन केलेले, मिळवलेले नसतानाही देण्याची जी इच्छा परमेश्वराला होते, तर ते ह्याच गुणामुळं होते. कारण म्हणजे दया व याच या गुणामुळे परमेश्वर अनार्जित दाता ठरत असतो. तर हा गुण जो आहे तो परमेश्वराचा नैसर्गिक गुण आहे. तो काही कोणी मिळवला आहे परमेश्वराकडून, परमेश्वराला न कुठून बाहेर मिळवला किंवा त्यांनी तयार केला आहे अशातला विषय नाही. तो नैसर्गिक आहे. म्हणजे संत असंत कर्म करणे हे जसे जीवाचे कर्म आहे. कारण आपण चांगलंच करू याची अजिबात गॅरंटी नाही किंवा वाईटच करू याचीही गॅरंटी नाही. दोन्हीही आपलं चालूच असतं. संतही आपण मिळवत असतो, असंतही आपण मिळवत असतो. तर हे ज्याप्रमाणे जीवाचं कार्य आहे, ते कर्माचे फळे जीवांना भोगवणे हे जसे देवतांचं कार्य आहे. कारण आपण जे मिळवलेले ते देवता आपल्याला भोगवणार म्हणजे भोगवणार, यात अजिबात शंका नाही किंवा कमतरता नाही होणार. तसेच दया करून जीवांचा उद्धार करणं हे परमेश्वराच्या स्वरूपाचेच नित्य व अखंडित कार्य आहे. म्हणजे ते स्वभावताच आहे. त्याच्यामध्ये अजिबात कृत्रिमता नाही किंवा काही बाहेरून घेतलेले असा विषय नाही आहे. परंतु ह्या दयेमुळे परमेश्वरसुद्धा जीवाचं निरंतर चिंतनसुद्धा करतात. ज्याप्रमाणे देव सकाळी उठल्यानंतर सहज चिंतन करत बसले, तर बाईसांना वाटतं की आपण परमेश्वराचं चिंतन करतो. पण परमेश्वर कोणाचं चिंतन करतात हा प्रश्न ज्यावेळेस विचारला, त्यावेळेस देव म्हणतात, हे सकळ जीवाचे चिंतिते. म्हणजे सर्व जीवाचं चिंतन परमेश्वर करतात. कोणत्या जीवाला कुठून काढायचं, कसं करायचं, त्याला कसं सहाय्य करायचं, हे सतत त्याचं कार्य चालू असतं. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाचं नियोजनासाठी किंवा कुटुंबाचा विचार करत असतो, तसं परमेश्वरासाठी सर्व अनंत ब्रह्मांड हे कुटुंब आहे, अनंत ब्रह्मांड हे विश्व आहे परमेश्वराचं आणि त्यांचं चिंतन परमेश्वर करत असतो. म्हणून तो परमेश्वर आहे. असं नाही की विशिष्ट 4 लोकांचं किंवा विशिष्ट महानुभावांचं किंवा फक्त जे महानुभाव आहे त्यांचंच परमेश्वर चिंतन करतात. सकळ या शब्दामध्ये सर्वच आलं मग. मग नरकात गेलेल्या जीवाचं सुद्धा परमेश्वर चिंतन करतात. नित्य नरकात गेलेल्या जीवाचं सुद्धा परमेश्वर चिंतन करतात. कारण जे नित्य नरक कशाने प्राप्त झाले, की परमेश्वराचं हननाचं प्रवृत्ती किंवा हननाची तिची चाल तिथं गेल्यामुळं त्याला नित्य नरक भेटलं आहे. म्हणजे त्याचंसुद्धा परमेश्वर चिंतन करतात आणि त्याला पाठ आहे, सुख देण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्या निमित्ताने परमेश्वराला संहाराची प्रवृत्तीसुद्धा निर्माण होते. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे का, ज्याने आपल्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्याची चाल इथपर्यंत आली आहे, त्याचा भल्याचा, त्याच्या हिताचा फक्त परमेश्वर विचार करतो. तेच आपल्या बाबतीत जर विचार आपण केला, तर कोणीतरी, कधीतरी, केव्हा तरी, कोणाकडं तरी आपल्याविषयी काहीतरी बोललेलं असेल, ते बी खरं की खोटं हे माहीत नाही, तरी त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी रोष असतो. त्यांनी जरी कबुली दिली आणि माफी मागितली, तरी आपण ते विसरत नाही. पण देवतेचंही तसंच आहे. दुःख देताना देवता अधिक तीव्रतेने जीवाला देतात आणि सुखाच्या बाबतीत मात्र गाईच्या पानं चोरल्यासारखं करतात. तसं परमेश्वराचं नाही आहे. परमेश्वर निरंतर ह्या जीवाचं चिंतन करत असतात. तर परमेश्वर हे जीवाचं चिंतन करत असताना दिल्या वाचून परमेश्वराला सुखच होत नाही. म्हणजे परमेश्वराला या जीवाला काहीतरी द्यायचं आहे ते, आणि ते सतत देत राहणं हा परमेश्वराचा मूळ स्वभाव आहे, नैसर्गिक स्वभाव आहे. आणि त्या देण्यातून जीवाचं भलं, जीवाला मुक्त करावं हाच अखंड ध्यास परमेश्वराचा असतो. आणि याच दयागुणामुळं तो असतो. जे परमेश्वर स्पष्ट सांगतात की कोणाला कशाचं व्यसन, कोणाला कशाचं व्यसन, मला फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन आहे.
याच्या व्यतिरिक्त परमेश्वराला व्यसन नाही. याच्या व्यतिरिक्त व्यसन नसल्यामुळं परमेश्वर या जीवाच्या हिताचं आणि जीव उद्धारण्याच्या विचाराव्यतिरिक्त परमेश्वर कशाचाही विचार करत नाही. म्हणजे परमेश्वर कंटिन्यू आपला विचार करतात, आपलं चिंतन करतात. पण आपण किती वेळा परमेश्वराचा विचार करतो, किती वेळा जीवाचं आपलं परमेश्वराचं चिंतन करतो, हा विचार जर आपण केला तर आपण कुठंच बसत नाही. राहिला विषय परमेश्वराच्या चिंतनाचा किंवा आठवणीचा, तोही बाजूला ठेवा. आपण आपल्या हिताचा किती विचार करतोय, आपलं भलं कशात आहे, आपलं चांगलं कशात आहे, याचासुद्धा हा जीव विचार करत नाही. आणि त्याच्यामुळं हा मतित्रयाने बरबटलेला असल्यामुळं तो विचार त्याच्या मनामध्ये येत नाही. स्वतःविषयी येत नाही, तेव्हा परमेश्वराविषयी कसा येईल? आणि म्हणून ऊर्ध्वगतीचा विचार करणं म्हणजेच स्वतःच्या हिताचा विचार करणं. स्वतःचा हिताचा जेव्हा आपण विचार करू, तेव्हा परमेश्वर आपला किती विचार करतात, तेव्हा ती जाणीव झाल्यानंतर ती परमेश्वराची किंमत आपल्याला कळेल. आणि तो परमेश्वर कसा परमेश्वर आहे हे आपल्याला समजल्यानंतरच आपण अनन्यभावी परमेश्वराला शरण जाऊ शकतो. ती जी शक्ती, ते सामर्थ्य आहे, ते समर्थवाद आहे किंवा परमेश्वराचं या जीवाच्या अनुषंगाने काय परमेश्वर करतात किंवा काय केलं आहे परमेश्वराने, हे जेव्हा आपल्याला समजेल, तेव्हा आपल्याला आपोआपच त्या परमेश्वराविषयी वेद निर्माण होईल. आणि ती वेद निर्माण होऊन आपणच आपोआपच परमेश्वराला शरण जाऊ. कारण कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलं ही भावना आपल्या मनामध्ये आल्यानंतर आपोआपच त्याच्याविषयी आपल्यामध्ये मनामध्ये कृतज्ञता निर्माण होते. परंतु परमेश्वराच्या बाबतीत तसा जर विचार केला, तर परमेश्वराने आपल्यासाठी काय नाही केलं. जे बी केलं आहे ते सर्व काही परमेश्वरानेच केलेलं आहे. दुसरं कोणी करू शकत नाही. दुसरं कोणी काही करू जीवजीवासाठी काही करू शकत नाही. जीवजीवासाठी काही देऊ शकत नाही. आणि जीवजीवाचं कधी हित पण बघत नाही. म्हणून जे बी केलं आहे ते परमेश्वरानेच केलं आहे. आणि म्हणून सतत परमेश्वराचं चिंतन करणं, स्मरण करणं, आठवण काढणं हे आपली नैसर्गिक कर्तव्य, नैसर्गिक ड्युटी झाली पाहिजे. ज्याप्रमाणे प्रत्येक इंद्रिय आपापलं काम करतं. आपण रस्त्याने जात असतो, आपल्याला डोळ्यांनी पाहण्याची आवश्यकता नसते, तरी पण डोळे डोळ्याचं काम करतात. अनेक आवाज आपल्या कानावर येत असतात आपल्या गरजेचे नसतानासुद्धा, कारण ते त्याचं धर्म आहे, तो त्याचं काम करत राहतं. बोलताना सुद्धा आपण कधी गरजेचं नसताना सुद्धा आपण कितीतरी बोलत राहतो. विचार करताना सुद्धा जी गोष्टीची गरजच नाही विचार करण्याची किंवा आपण तो विचार केल्यावरही काही फरक पडणार नाही, उलट नुकसान होईल, त्याचासुद्धा आपण विचार करत राहतो. याचा अर्थ काय? की ते इंद्रिय त्याचं काम करत राहतात. तसं आत्मा हे एक जे इंद्रिय आहे, त्यांचं काम एकच आहे का परमेश्वराचं निरंतर स्मरण करणं. परंतु त्याला ती सवय लावावी लागेल. ती सवय जर त्याला लागली तर आपण काम करत राहू, आपलं गाडी चालवत राहू, आपण आणखीन काहीतरी दुसरं करत राहिलं तरी त्याचं ते स्मरण त्यांनी ते कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बघा, आपण कुठं घरी गेलो एखाद्याच्या ठिकाणी किंवा दुकानातसुद्धा काही लोकं परमेश्वर स्मरणाचे ते एखादं रेकॉर्डिंग असतं ते सतत चालू ठेवलेलं असतं. श्रीकृष्ण शरणम मम, श्री दत्तात्रय प्रभू शरणम मम, ते काही नामं नाही आहे. परंतु एक आवड, एक गोडी लागावी किंवा ते सतत कानावर पडत राहावं आणि आपल्या डोक्यामध्ये दुसरे विचार येऊ नये म्हणून तर ते चालू असतं. आपले कामं चालू असतात. आपल्या कामामध्ये त्याचा काही अडथळा येत नाही. ते कानावर पडत राहतात. ते त्याचं काम करत राहतं. कंटिन्यू त्याचं चालू राहतं. मग आपण काम करू, आपण बसू, आपण झोपू, त्याचं चालूच राहतं. तसं कृष्णमय होणं, सतत चिंतन स्मरण करणं, त्या अवस्थेला पोचणं म्हणजे परमेश्वराला खऱ्या अर्थाने आपण ओळखणं. हे कृष्णमय होण्याचा जो अवस्था ही फक्त अर्जुन देवाने मिळवलेली होती. ज्यावेळेस युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाविषयी कर्णाने विचारलं, की एवढं काय तुम्ही ह्या अर्जुनावरती प्रेम करतात, की अर्जुनाची प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकतात. तर त्यावेळेस परमेश्वर म्हणतात त्यांना, की वेळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्की याचं उत्तर देऊ. आणि ती वेळ आल्यानंतर कर्णाला स्वतः परमेश्वर उठून जिथं अर्जुन देव झोपलेले होते तिथं घेऊन जातात. जसजसं अर्जुनाच्या त्या कुटियाजवळ हे जात असतात तसतसं श्रीकृष्ण स्मरणाचं त्यांच्या कानावर ते पडत असतं. तर कर्णाला वाटतं की ते स्मरण करत असतील, त्यामुळं आपल्या कानावर येतंय. जसं जवळ जातो तो आवाज वाढत राहतो आणि तिथं गेल्यानंतर अर्जुन तर गाढ झोपलेला दिसतोय. त्यांना आश्चर्य वाटतं.
परत गाढ झोपलेला जरी असला तरी स्मरण सगळं शरीराच्या रंध्रारंध्रातून बाहेर पडतं आहे. आणि मग त्यावेळेस कान जे आहे ते पायाला लावले तरी आवाज स्मरणाचा, डोक्याला लावलं तरी कोणत्या अवयवातून प्रत्येक रंध्रातून श्रीकृष्णम जप चालू असतो. याला कृष्णमय होणं म्हणतात. आता ती अवस्थेपर्यंत जाणं आपल्याला शक्य नाही, परंतु अशक्य पण नाही. सतत त्या आत्म्याला जर स्मरणाची चिंतन करायला तुम्ही लावलं आणि ती सवय जर भाग पाडली, तर आपण आपलं काम करत असताना आपलं चिंतन चालू राहील, आपलं स्मरण चालू राहील. नाही तरी परमेश्वराने शेवटच्या नामाचं निरंतर स्मरण करायला लावलेलं आहे. तर ते निरंतर स्मरण करायला लावलं आहे म्हणजे आपण लगेच करू असं नाही आहे. त्याला ती सवय लावावी लागेल आणि ती सवय आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते. ते संस्कार आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते. परत आपण कोणते कर्म करत असताना किंवा काम करत असताना आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात जातात. त्या विचारावरती ताबा मिळवण्यासाठी किंवा त्या विचाराला सैरावैरा न जाण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे परमेश्वराचं स्मरण आहे. अर्जुन देव श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना स्पष्ट विचारतात की हे मन माझं खूप चंचल आहे, ते घोड्यासारखं आहे, वाऱ्यासारखं आहे, ते इतक्यात इथं ते इतक्यात इथं. त्याला एकाग्र करण्यासाठी मी काय करावं, करण्याचा प्रयत्न केला तर ते एकाग्र होत नाही. श्रीकृष्ण महाराज गालातले गालात हसले आणि स्पष्ट सांगतात की हे मन नुकत्याच झालेल्या घोड्याप्रमाणे ते सैरावैरा पळणारच आहे, त्याला तू ताब्यात आणू शकत नाही. परंतु त्याच्यावरचा उपाय मी तुला सांगतो आणि तो उपाय आहे माझं स्मरण कर, माझं चिंतन कर. ते जिथं बी जाईल त्याला उचल घे आणि माझ्या चरणी लीन कर. ते जिकडं जाण्याचा प्रयत्न करील त्याला पकड आणि माझ्या चरणी लीन कर. माझं स्मरणात तू जेव्हा जास्तीत जास्त राहशील, चिंतनात जास्तीत जास्त राहशील, तेव्हा ते मन आपोआपच काबूमध्ये येईल, ते मन आपोआपच एकाग्र होईल. परंतु त्याच्यावरती दुसरा कोणताही उपाय नाही आणि कोणत्याही उपायाने ते वश होत नाही. याचा अर्थ परमेश्वराचं चिंतन स्मरण करणं म्हणजे आपण आपल्या हिताचं आणि आपण आपल्या भल्याचा विचार करणे. परमेश्वराचं स्मरण चिंतन करणं परमेश्वराचं भलं नाही होणार आहे, आपलं भलं होणार आहे, आपलं हित त्याच्यात आहे. आणि म्हणून आपलं हित समजणं म्हणजेच परमेश्वराचं स्मरण करणं, परमेश्वराचं चिंतन करणं. जो स्मरण करेल समजायचं का त्याला त्याचं हित कळालेलं आहे, जो स्मरण करतोय समजायचं का त्याला त्याचं भलं समजलं आहे. नाहीतर आपण स्मरण व्यतिरिक्त सर्व काही करतो, देवपूजा करतो, कर्मकांड करतो, अभ्यास करतो, वाचन करतो, सत्संग ऐकतो, सर्व करतो, पण स्मरण आपल्याच्याने होत नाही किंवा स्मरण आपण करत नाही. स्मरणाला लागलो की लगेच आपल्याला आळस येतो, आपल्याला झोप येते. 1-2 गाठी केली का आपल्याला वाटतं खूप काही गाठ्या केल्या. आणि परमेश्वराने स्मरण कधी करायला लावलेलं आहे? पहाटेचं. आणि पहाटेची झोप आपल्यासाठी सर्वात मोठी प्रिय. तर तिच्यावरती जेव्हा तुम्ही त्याग कराल त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही परमेश्वराला जाणलं, परमेश्वराला ओळखलं आणि परमेश्वराची आज्ञाप्रती पालन करतात. आणि त्याच वेळेस स्वतःचं तुम्ही भलं समजले, हित समजलंय म्हणून तुम्ही पहाटे उठून स्मरण करताय, चिंतन करताय, असं त्याचं प्रमाण आहे. आणि म्हणून जीव कधी स्वतःचं हित आणि भलं पाहत नाही, परंतु जेव्हा तो स्वतःचं हित बघल, भलं बघल, त्यावेळेस मात्र परमेश्वराची सांगितलेली आज्ञा हा प्रतिपालन करायला हा जीव सुरुवात करेल. आणि परमेश्वराचे आज्ञा प्रतिपालन करणं म्हणजेच परमेश्वराचं चिंतन करणं, स्मरण करणं, निरंतर परमेश्वराला आठवणं. ते आठवणं, तो अखंड ध्यास परमेश्वराचा आहे, या जीवाला मुक्त करावं. परंतु तोच ध्यास आपलाही असायला हवं का मला मुक्त व्हायचं आहे. तर जोपर्यंत आपल्याला इच्छा होत नाही, आपण एक पाऊल टाकत नाही, तोपर्यंत परमेश्वरसुद्धा काही करू शकत नाही. कारण प्रयत्न केला तर परमेश्वराचं सहाय्य होतं आहे. शरण गेलो तर वज्राचा पिंजरा परमेश्वर निर्माण करताय. आपण अनाथ झालो, कशावरही कोणावरही कुठेही अवलंबून न राहता फक्त परमेश्वरावरच अवलंबून राहिलो तरच परमेश्वर आपल्यासाठी नाथ होणार आहे. आणि म्हणून परमेश्वराचं अखंड चिंतन स्मरण करणं हे आपल्या हिताचं, आपल्या भल्याचं या जीवानी विचार केला पाहिजे. परमेश्वर मात्र या जीवाला सतत कधी मुक्त करावं आणि कसा मुक्त हा जीव होईल हाच अखंड ध्यास या परमेश्वराचा असतो. आणि तो ध्यास, ते व्यसन ही फक्त दयागुणामुळं परमेश्वरामध्ये आहे. तर माया म्हणजे ममत्व, प्रेम, आपलेपण. तर एखाद्याचे दुःख बघून ते दुःख आपल्यालाच होत आहे असं वाटणं, तेवढ्यापुरते त्या जीवाचं सर्वच दोष विसरून प्रसन्न होऊन त्यातून त्या जीवाला काढण्यासाठी प्रवृत्त होणं
म्हणजेच माया आहे. म्हणजे दयागुणामुळं काय कार्य होतं आणि मायागुणामुळं काय कार्य होतं हे जर आपण बघितलं तर दुसऱ्याचं दुःख म्हणजे जीवाचं दुःख बघितल्यानंतर त्या परमेश्वराला ते स्वतःलाच ते दुःख स्वतःचं वाटतंय आणि आपल्यालाच ते दुःख होतंय आणि त्या अनुषंगाने तेवढ्यापुरतं त्या मिनिटाला, त्या क्षणाला त्या जीवानी अनंत दोष जे जोडलेले असतात. कारण परमेश्वर सकळे जाणती. परमेश्वर सर्वज्ञ आहात. मायेच्या तमिभागातून आपण जेव्हा बाहेर पडतो, तेव्हापासून परमेश्वराने आपल्यावर नजर टाकल्यानंतर आपला सर्व जीवन प्रवास परमेश्वरासमोर, सर्व जीवनपट परमेश्वरासमोर असतो. परंतु आपल्याला दुःख होतं हे परमेश्वराला स्वतःचं दुःख स्वतःला वाटतं आणि तेवढ्यापुरतं का होईना ते परमेश्वर ते आपले जे दोष आहे ते विसरून जातात, प्रसन्न होतात आणि त्यातून त्या जीवाला काढण्यासाठी प्रवृत्त होतात. ते माया गुणामुळं होतात आणि हे सतत परमेश्वर माया म्हणजे सगळे नरकापासून ही सोडविते. विचारस्थळामध्ये परमेश्वर आपले साहित्यिक जे आहे, आपले पक्षकार आहेत, त्यांनी सांगितलं की माया हा शब्द कशाने निगडीत आहे, की सकळ नरकापासून, सर्व दुःखापासून सोडवणं हा माया हे जे शब्द आहे, त्या शब्दामध्ये ते बसतं किंवा तो गुण आहे, त्याच्यामध्ये ही तळमळ, ती अखंडता असते, की ह्या जीवाला सकळ नरकापासून सोडवण्याची इच्छा होणं, प्रवृत्ती होणं म्हणजे माया. तर परमेश्वर स्वरूपी अ, जीवाविषयी अपरंपार माया, प्रेम असतं, तशी ती इतरांच्या म्हणजे देवता जीवाच्या ठिकाणी नसते. देवतेचा तर विषयच नाही, कारण आपण देवता वर्ग बघितला आहे. ते सापेक्ष असतात, ते स्वार्थी असतात, वंचक असतात. जसा जीवसुद्धा स्वार्थी आहे, वंचक आहे, सापेक्ष आहे, दोषदर्शिक आहे. अनंत दोष आपण या जीवामध्ये बघितले, तसे देवतेचे सुद्धा बघितले. त्यांच्यामध्ये ह्या गुणाचा लवलेशही नसतो. ते जवळ सुद्धा त्यांच्याकडं ते नसतात. जीवाच्या ठिकाणी ते नसतंच. तर ज्या दिसतात त्या अभिलाषपर आपण ॲक्टिंग करतोय, की बाबा मला तुमच्याविषयी काहीतरी वाटतंय. तर ही ॲक्टिंग असते, अभिलाषपर असतं, स्वार्थपर असतं. म्हणून ती फार काळ काही टिकत पण नाही. कारण तो स्वार्थ आपला पूर्ण झाला का आपण लगेच नकार देतो आणि त्या गोष्टीपासून दूर जातो. ती टिकाऊ नसते म्हणून आपण म्हणतो, "हा खूप दयाळू माणूस आहे. तो दया करेल, हे करेल." तर हे शब्द आपल्यासाठी आपण वापरले पण नाही पाहिजे. कारण ते आपल्याकडे नाहीच आहे. आपण स्वार्थी असल्यामुळं आणि त्या स्वार्थपणामुळं आपण तेवढ्यापुरतं फक्त त्याला भुलावण्यासाठी आणि स्वतःचं उखळ पांढरं असा शब्द वापरला तरी चालेल. ते करण्यासाठी ती गोष्ट आपण मिळवलेली असते. तर अभिलाषेपर कार्य संपलं, की तो जीव जीवाला लोटून ढकलून देतो. तसं देवतासुद्धा आहे. ते फळभोग संपल्यानंतर त्या देवतेचे जरी भक्त असले, त्या देवतेचं जरी पूजन त्यांचं सारं आयुष्यभर त्या जीवाने केलं असलं, तरी त्या जलवृत्तीच्या फेऱ्यात लोटून देतात. यावरून खरी-खुरी जी ममत्व आहे, जे प्रेम आहे, हे जीवाकडे किंवा देवतेकडे नसतेच, ते फक्त परमेश्वराकडे असते. म्हणून प्रेम हा जो शब्द आहे, हा परमेश्वराशी निगडीत आहे. परमेश्वर जीवावर प्रेम करतो. परमेश्वर जीवाचं भलं बघतोय, हित बघतोय आणि त्याच्या खालोखाल परमेश्वराने आईला त्याची उपमा दिलेली आहे. आईचं प्रेम ते नैसर्गिक, म्हणजे कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही. तर ते वचन, या वचनाच्या प्रमाणाने आपण समजून घेऊ शकतो का प्रेम हा विषय परमेश्वराशी निगडीत आहे. परमेश्वर जेवढं जीवावर प्रेम करतो तेवढं कोणी कोणावर करत नाही आणि त्याच्या खालोखाल आई जीवावर करते, आपल्या मुलावर करते. तेही अर्जुनाने एकदा देवाला विचारलं, की "देवा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करतात?" तर देवाने त्याचं उत्तर देण्याच्या ऐवजी "तुझी आई तुझ्यावरती किती प्रेम करते त्याच्यात 99% ॲड कर म्हणे, वाढव. तेवढं मी तुझ्यावर प्रेम करतो." म्हणजे आईच्या ठिकाणी 1% आहे आणि त्याच्या 99 पट परमेश्वराचं आपल्यावरती प्रेम आहे. परंतु जगामध्ये ह्या प्रेमाच्या नावाखाली जे आपण बघतो, जे अनुभवतो, तर हे काय याचं जर चिंतन केलं, विचार केला तर नक्कीच त्यातला फोलपणा आपल्या लक्षात येईल. तर जी आई असते ना, जी आई आपल्या मुलाविषयी जसं ममत्व, प्रेम वाटते, अगदी तसेच परमेश्वराला सर्व जीवांविषयी वाटत असतं. ती आई फक्त आपल्या मुलाविषयी, आपला जो आहे स्वतःचा आहे, त्याच्याविषयीच त्याला त्या आईला ते प्रेम वाटू शकतं. दुसऱ्याविषयी, दुसऱ्या मुलाविषयी नाही वाटू शकत. परंतु परमेश्वर तसं नाही आहे. परमेश्वराला सर्व जीवाविषयी ते वाटत असतं. कारण परमेश्वर सर्वांना, सर्व जीवांना आपलं समजतं. ते ममतेने सर्व आपलं आहे, सर्व माझेच आहे आणि नाहीतरी
मायेच्या तमी भागात सर्व जे जीव होते ते परमेश्वर प्रवृत्तीनं आनंद देण्याच्या उद्देशानं परमेश्वरानेच बाहेर काढले. म्हणजे परमेश्वर ही आपले आई-वडील आहे. परमेश्वरच ही आपली आई आहे आणि आपण ती दररोज प्रार्थना करत असतो. पण तसं समजणं, तसं मानणं, तसं जाणणं ही गोष्ट वेगळी आणि आहे म्हणून समजणं ही गोष्ट वेगळी. तर ती नैसर्गिकरित्या आपल्याला ती गोष्ट जाणवली पाहिजे, समजली पाहिजे. जेव्हा ती गोष्ट समजेल तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने निर्भय व्हाल. कारण परमेश्वर आपली आई आहे. मग त्या मनामध्ये आपोआपच ती निर्भयता निर्माण होऊन स्मरण, चिंतन आपोआपच त्या गोष्टी घडत असतात नैसर्गिकपणे. म्हणून जीवासाठी परमेश्वर या सृष्टीची रचना करतात, स्वतः अवतार घेतात. जीवाला ज्ञान व प्रेम देऊन ते उद्धरण्याच्या मार्गाला लागेल असा योगायोगसुद्धा परमेश्वर सतत घडवून आणत असतात. आपल्याला असं वाटतं, की अरे, मी जोडलेलं आहे, मी मिळवलेलं आहे, मी प्रयत्न करतोय म्हणून ह्या गोष्टी होत आहे, पण तसं नाही आहे. दैवराटीच्या अनुषंगाने घेतलं आणि परमेश्वराच्या भक्तीच्या अनुषंगाने घेतलं, तर बऱ्याच अशा गोष्टी आहे, की जे परमेश्वर करतात आणि अनेक वेळेतून हे दिसतं सुद्धा. पद्मनाभी देव परमेश्वराच्या सन्निधानात होते, परंतु नंतरच्या काळात ते सन्निधान निघून गेलं. ते बाहेर पडले आणि ते अ, व्यापारी किंवा सावकार असल्यामुळं वसुलीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून हिंसा वगैरे व्हायला लागली. परमेश्वर डोमेग्रामला असतात आणि त्याच वेळेस व्यापाराला आचार्यांना पाठवलं देवानी. परंतु देव जाता-जाता आचार्यांना सहज सांगतात, की रस्त्याने जर कोणी भेटलं, तर त्यांना हटकावा. त्यांच्याशी बोला 2 शब्द बोला. तर आचार्यांना वाटलं, की सांगत असतील देव, काय बघू आपण. तर रस्त्याने जाता-जाता एक तिकडून पालखी येते, पुढं सैनिक, पाठीमागं सैनिक. त्यांच्या ते लक्षातच येत नाही. त्यांच्या त्या तंद्रीत जातात. पुढं गेल्यानंतर लक्षात येतं, की देवाने आपल्याला सांगितलंय कोणी जर दिसलं, तर त्याला हटकावा. आचार्य पळत-पळत येतात त्या पालखीजवळ, उभे करतात पालखीला आणि मग स्वतःची ओळख देतात, की तुम्ही कोण? आम्ही स्वामी श्री चांगदेव रावळांचे. तर देव ज्याला वानऱ्या म्हणतात तो मीच अशी ओळख दिल्यानंतर पद्मनाभी देवाला देवाची आठवण येते. ते क्षेमकुशल विचारतात. 2, 5, 10 मिनिटं तिथं वेळ होतो आणि मग आचार्य ते सांगतात देवाला आचार्यांकडे निरोप देतात, की आम्ही देवाला भेटायला येऊ असं सांगा आणि आचार्य निघून जातात. आपल्याला ही सहज-सहज वाटते ही गोष्ट. परंतु नंतरच्या काळात ती जी व्यक्ती होती, जी पद्मनाभी होते, ते एका गावामध्ये वसुलीसाठी जाणार होते आणि तिथं गेल्यानंतर नरसंहार त्यांच्याकडून होणार होता. परंतु तेवढी 10-15 मिनिटाच्या ज्या वेळेमध्ये समोरच्या गाववाल्यांना तो निरोप लागतो आणि ते सर्व गाव खाली होतं. म्हणजे त्यांच्याकडून ती हिंसा चुकते. ती कोणी चुकवली? ती परमेश्वराने चुकवली. आचार्यांना निमित्त केलं. ना आचार्यांना त्यातलं काही माहिती, ना पद्मनाभी देवाला काही माहिती. पण परमेश्वर अशा पद्धतीनं जीव हा कसा उद्धरेल आणि उद्धरण्याच्या अनुषंगाने सतत काहीतरी योगायोग आणून काहीतरी प्रसंग आणून आपल्याला तिथं ती योग्यता वाढवत असतं. परंतु ते आपल्याला समजत नाही, आपल्याला कळत नाही आणि म्हणून ते अन्यथा ज्ञानामुळं म्हणा किंवा अज्ञानामुळं मी केलं, माझ्यामुळं झालं, मी करतोय अशी भावना आपल्यामध्ये येत असते आणि ते सर्वात मोठं अज्ञान आहे. तर परमेश्वर हे जीवाचे अनंत दोष पोटात घालत असतात. ज्ञान गमावून दवडून त्याने प्रमाद घडवला, तरी त्यास ते दूर लोटत नाही. कारण अनुसरण झालं, हिंसा किंवा विकल्प किंवा विकाराच्या दोषाने तो जो जीव आहे, त्याने जरी प्रमाद अंगावला, तरी परमेश्वर त्याला दूर लोटत नाही. उलट थोडीशी कणव जरी त्याने जोडली, तरी परमेश्वर त्याला पुन्हा भेट देतात. मनुष्य जन्माला आलेल्या जीवाला व्यक्त अवताराचे सन्निधान देतात. सेवादास्य करून घेऊन उद्धरून कसा जो जाईल, उद्धरण कसं त्याचं करता येईल, हाच ते विचार करत असतात. तो जर रोक्ष झाला, तर त्याच्या खाली आसन घालतात. परमेश्वराचं दया, माया, कृपा, करुणा हे जे गुण आहे, यातून आपण हे लक्षात आलं पाहिजे. परमेश्वर या चरित्रात आपण गेल्यानंतर कितीतरी ठिकाणी परमेश्वर एखाद्या झाडाखाली बसलेले आहे. याचा अर्थ काय? ती नरक योनी आहे. म्हणजे तो जीव प्रमादी असल्यामुळे पण त्यांनी कणव जोडल्यामुळं परमेश्वराला त्याच्याविषयी एक आपलेपण आहे, कनवाळपण आहे, माया आहे आणि म्हणून परमेश्वर तिथं जाऊन त्याला सुख देतात. भूमीत परमाणूच्या ठिकाणी जर जडत्व पावलं असेल, तर त्यावरती आपला श्रीचरण ठेवतात.
क्षणामातीत जर तो जीव किडा झालेला असेल, अशा नरक योनीमध्ये तो जर गेलेला असेल, तो पडला असेल, तर त्याच्या ठिकाणी खराटा घेऊन परमेश्वर रस्ते झाडतात. श्री गोविंदप्रभू बाबा. अनेक लीळा, अनंत लीळा आहे. त्या लीळेच्या माध्यमातून जडाच्या ठिकाणीच अनेक लीळा परमेश्वराच्या घडलेल्या आहे. काटा आहे किंवा खराटा घेऊन सारं साफसफाई करणं आहे. कितीतरी नरकातले किडे मकुडे त्यांना सुखफळाला पाठवणं आहे. तर हे कशामुळं होतं? हे फक्त परमेश्वराच्या मायाकृप गुणामुळं. ती ममत्व आहे, ते आपलेपण आहे. हा आपला आहे, ह्याला दुःखातून काढावं लागेल, याचं दुःख म्हणजेच माझं दुःख आहे, ही जाणीव फक्त परमेश्वरामध्ये असते. ते सर्व परमेश्वर कशामुळे करतो? फक्त जीवाविषयी परमेश्वराच्या ठिकाणी असलेल्या ममत्वामुळं. मुलावरती आईचं जसं प्रेम नैसर्गिक तसं अकृत्रिम असतं, त्याच प्रमाणे परमेश्वराचं जीवावरती नैसर्गिक वा कृत्रिम प्रेम असतं. त्याच्यात कोणत्याही प्रकारची अपेक्षा, स्वार्थ, कोणत्याही प्रकारचं थोडेही अपेक्षा नसते. म्हणून तो जीवासाठी वाटेल ते करायला तयार होतात. याच्यामध्ये तुम्ही अर्जुन देवाच्या अनेक लीळा तुम्हाला आठवता येतील. गोविंदप्रभू बाबांच्या अनेक लीळा आठवता येतील. मायागुणाच्या ह्या ज्या लीळा आहे, अर्जुन देव ज्यावेळेस संदीपनी ऋषीच्या ठिकाणी हे शिकायला होते, संदीपनी ऋषींचे जे मुलं आहे, ते मुलं विष्णू घेऊन जायचे. का जायचे? कारण ज्यावेळेस परमेश्वराने अवतार घेतला पृथ्वी तलावरती, तर विष्णू दंडोत करतात आणि त्यांची जी लक्ष्मी, त्यांची जी पत्नी आहे, ती विचारते की तुम्ही कोणाला नमस्कार केला? तुम्ही कोणाला दंडोत घातला? तुम्ही सर्वश्रेष्ठ आहे. ते म्हटले, नाही, आमच्यापेक्षा जे परमेश्वर आहे, जे श्रेष्ठ आहे, त्यांनी आज पृथ्वी तलावरती अवतार घेतलेला आहे. त्यांनी हट्ट धरला आणि तो हट्ट पुरवण्यासाठी आता परमेश्वराला आपण तर सांगू शकत नाही की या आणि माझ्या पत्नीला दर्शन द्या. आणि मग त्यांनी ती आयडिया वापरली. सांदीपनी ऋषींची मुलं होता क्षणी ते घेऊन जायचे. ते दुःख करायला लागले आणि अर्जुनाने जेव्हा विचारलं काही दुःख का करतात की म्हणे असं असं, तर मग अर्जुनाने शपथ घेतली की आत्ताचं जे मूल आहे ते तुमचं जाणार नाही. जर गेलं तर, किंवा जे गेलेले मुलं आहे ते मी परत आणले नाही तर मी अग्निकाष्ट घेईल. अर्जुन ठरवलं. दुसऱ्या दिवशी पाताळात जाय, नरकात जाय, इकडं जाय, तिकडं जाय, स्वर्गात जाय, सगळीकडे बघितली सांदीपनी ऋषीचे मुलं कुठेही दिसले नाही. प्रश्न पडला, रात्र निघून गेली आणि सकाळी मग अर्जुनाने अग्निकाष्ट घेण्याची तयारी चालू केली. देव आले, काय करताय? अर्जुनाने सर्व हिस्ट्री सांगितल्यानंतर, सर्व इतिहास सांगितल्यानंतर मग अर्जुनाला म्हणताय चला माझ्याबरोबर. म्हणजे अर्जुनाला अग्निकाष्ट घेण्यापासून वाचवणं, अर्जुनाला 100 कौरव मारायला, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सर्व मारण्यासाठी आसुसलेले. कर्ण असेल, द्रोणाचार्य असेल, भीष्माचार्य असेल, पण त्याच्या केसालाही धक्का न लागू देता हा आपला आहे याचं ममत्व परमेश्वराचं निर्माण झाल्यामुळं प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक वाटेवरती, प्रत्येक वळणावरती आपल्या परमेश्वर असतात आणि याची प्रचिती आपल्याला क्षणोक्षणी पावली पावली होत असते. परंतु हीच प्रचिती जर तुम्हाला खऱ्या अर्थाने घ्यायची असेल, ती अनुभवायची असेल, तर परमेश्वर व्हावा ह्या इच्छेनं जेव्हा तुम्ही पावलं टाकाल, अध्यात्माच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही पावलं टाकाल, म्हणजे अदृष्टपर, अहेतुकपर जेव्हा पावलं टाकाल का फक्त मला देव व्हायला, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ती प्रचिती लवकर अनुभवास येतील. तेवढं भौतिक जगामध्ये, आपण सांसारिक जगामध्ये करत असताना परमेश्वर दयाळू मायाळू असल्यामुळं तिथेही आपल्याला प्रचिती येत असते. परंतु ते आपण अर्जन केलेलं असतं. परमेश्वर अनर्जित दाता असल्यामुळं, आपण परमेश्वराचे असल्यामुळं तिथेही आपल्याला ती अनुभूती, प्रचिती येत असते. परंतु त्या प्रचितीचा अनुभव जर घ्यायचा असेल तर अनुसरणाच्या अनुषंगाने पावलं टाका, हिंमत ठेवा. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने क्रियेचे पावलं टाका, हिंमत ठेवा, तर नक्की ती अनुभूती, प्रचिती तुम्हाला पावलोपावली येईल. तर हे अकृत्रिम प्रेम, नैसर्गिक प्रेम हे फक्त परमेश्वर जीवावरती करत असतात. आणि त्या अनुषंगाने परमेश्वर अनंत अवतार घेतात. अनंत अवतरले, अनंत अवतरती ह्या जीवासाठी परमेश्वर साकार होऊन येतात, वाडोवेळी फिरतात, गल्लोगल्ली फिरतात. आज आपण विचार केला पाहिजे की साऱ्या महाराष्ट्रात परमेश्वराने जे भ्रमण केलं त्याचं किलोमीटर जर काढलं तर आपण AC गाड्यांमध्ये फिरूनसुद्धा आपण थकून जातो स्थानं करायला निघाल्यानंतर. परंतु कुठं भंडारा, कुठं नागपूर, कुठं नाशिक, ह्याचा जर विचार केला
तर आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे आणि ते परमेश्वर पायी पायी फिरून या अधिकारी जीवांना ज्ञान देतात, स्वतःची ओळख देतात. हे फक्त जीवावर असलेल्या ममत्वामुळं, प्रेमामुळं. हे फक्त परमेश्वरच करू शकतात आणि म्हणून याचं आपण जर चिंतन केलं, विचार केला, तरच परमेश्वराविषयी आपल्या मनामध्ये एक वेगळी भावना, एक वेगळी निष्ठा, एक वेगळं प्रेम निर्माण होण्यास मदत होईल. आपण एवढा विचारच नाही केलेला. आहे फक्त आहे. आपण परमेश्वरी भक्ती करतोय, स्मरण करतोय, क्रिया करतोय, कधीतरी वाचन करतोय, कधीतरी सत्संग ऐकतोय. परंतु परमेश्वराविषयी सतत चिंतन, सतत मनात येणं, विचार येणं, लीळा आठवणं, त्या लीळेतून काहीतरी शिकणं, तिथंच मन एकाग्र करणं, याचा जेव्हा तुम्ही विचार कराल, ती एक वेगळी अनुभूती आपल्याला प्राप्त होईल. तर परमेश्वराचे असे गुण आहे, या गुणावरती अनंत लीळा आपल्याला घेता येतील. मग त्या द्वापारयुगाच्या असतील, कलियुगाच्या असतील, श्रीकृष्ण महाराजांच्या असतील, श्री चक्रधर स्वामींच्या असतील, गोविंदप्रभू बाबांच्या असतील, अशा अनंत लीळा आपल्याला त्यातून शिकता येतील आणि त्या लीळेंमधून आपल्याला परमेश्वराचं हे दया, माया, कृपाळूपण जे आहे ते आपल्याला जाणवत असेल. तर पुढचा जो गुण आहे तो कृपा व करुणा. म्हणजे दयामायाप्रमाणेच कृपा करुणा हा गुण फक्त परमेश्वराच्याच ठिकाणी, परमेश्वराच्याच ठायी असतो. जीवाने जे जे ओकटे किंवा नरकादी जे असंत जोडलेले असते, त्या कर्माचा नाश करून त्याचे भले करण्यासाठी परमेश्वराच्या याच कृपागुणाचा उपयोग होत असतो. कारण परमेश्वराने अनंत जीवांना अनंत जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून काढून अविद्या छेद करून मोक्षाला म्हणजे स्वतःच्या प्राप्तीला, आनंदाला परमेश्वर नेत असतात आणि ते या कृपागुणामुळेच नेत असतात. कृपा म्हणजे अविद्या नासून मोक्षाला नेणे. हा कृपेचा गुण आणि जीवदेवतांच्या ठिकाणी तो नसतोच. परमेश्वराच्या स्वरूपी कृपा परिपूर्ण भरलेली असते आणि त्यामुळेच अनंत जीवाचे अनंत दोष घालून त्याचा उद्धार करावाशी परमेश्वराला वाटत असते. आणि कृपा आपण म्हणतो ना, कृपा झाली, कृपा झाली. तर ही कृपा म्हणजे त्याच्यासाठी बाहेर येणं, त्याच्यासाठी सावे साकार होणं. नीरव निराकार परमेश्वर जो आहे, तो सावे साकार होतो ही फक्त कृपागुणामुळं. पूर्वी प्रकरणामध्ये हे स्पष्ट सांगितलंय. पूजनीय माईम भटांना प्रथम भेटीतच पूर्वी प्रकरण सांगितलं आणि त्या पूर्वी प्रकरणामध्ये नीरव निराकार असलेला परमेश्वर सावे साकार होतो. तो कृपेच्या अधीन म्हणजे कृपागुणामुळं ते सावे साकार परमेश्वर होतात आणि तो सावे साकार झालेला परमेश्वर ह्या नरकातील असंत जे आपण जोडलेले कर्म असतात ते नष्ट करून परमेश्वर म्हणजे अयोग्य जीवाला योग्य करून परमेश्वर स्वतःच ह्या जीवाची अनादि अविद्या जी आहे ती छेद करून स्वतःच्या आनंदाला किंवा प्राप्तीला घेऊन जाऊ शकतात. ह्या अनादि अविद्येचा छेद करण्याची ताकद कोणामध्ये नाही, कोणत्या देवतेमध्ये नाही, जीवामध्येचा विषयच नाही आहे. म्हणून परमेश्वर ह्या कृपागुणामुळं त्या अनादि अविद्येचा छेद करतात आणि म्हणून आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. तर एखाद्या जीवाचे जे दुःख आहे ते नाहीसे करणे अथवा त्याला सुख देणे अथवा वरील दोन्हीही करणे असे कृपेचे 3 प्रकार असतात. परमेश्वर निरपेक्ष असल्याने ही कृपा तो करतो, अर्थातच निरपेक्षतेनेच त्याचा थोडी संयुक्ता नसते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा, स्वार्थ नसते. पूर्णपणे निरपेक्षपणेच परमेश्वर या कृपेच्या गुणामुळं या जीवाला दुःखातून बाहेर काढणं आणि त्याला प्राप्तीला घेऊन जाणं, हे कार्य परमेश्वराचं सतत या कृपागुणामुळे होत असतं. तर परमेश्वर रूपीच्या इतर अनेक गुण जे आहे, तर त्या गुणांमध्ये कृपा हा गुण सर्वश्रेष्ठ आहे. कारण या सर्वश्रेष्ठ गुणामुळेच त्यातून परमेश्वर जीवासाठी या सृष्टीची रचना करतो. या जीवाचा उद्धार करतात, संहार करतात. या तीनही प्रवृत्ती ज्या परमेश्वराच्या आहे, याचसाठी तो अवतार धारण करत असतो आणि ह्या तिन्हीही रचना, उद्धार आणि संहार ह्या ज्या प्रवृत्ती परमेश्वराच्या ह्या कृपागुणामुळेच येत असतात किंवा होत असतात. तर जीवाला मोक्ष देणं, जीवाच्या अविद्येचा छेद करणं या कृपागुणामुळेच करतात. म्हणून अनेक गुणांमध्ये कृपागुण हा जो आहे तो अत्यंत श्रेष्ठ आहे, मोठा आहे. आणि तो श्रेष्ठ का ठरतो? तर ज्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली किंवा ज्याच्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यायचा आहे, ते जे कार्य हे कृपागुणामुळे होत असतं किंवा कृपा ह्या शक्तीमुळं ते परमेश्वर कार्य करू शकतात किंवा करतात आणि म्हणून तो कृपा जो गुण आहे परमेश्वराचा तो श्रेष्ठ ठरतो. तर जीवाच्या दुःखामुळे अंतःकरण दुःखी होऊन ते उचंबळून येऊन कार्याला येणं
एखाद्या जसं मागच्या सत्संगामध्ये आपण बघितलं, की औसादेवीने कुत्र्याला दगड मारला, तर परमेश्वर स्वतः आपल्या श्रीकराने आपलं श्रीमुकुट पकडतात आणि मी सर्व व्यापक आहे असं जाणून तुम्ही का असं केलं? असा प्रश्न विचारतात. म्हणजे कोणाचं तरी दुःख स्वतःचं समजून आणि त्या दुःखामुळं स्वतःचं अंतःकरण दुःखी होऊन उचंबळून आल्याबरोबर ते परमेश्वराची कृपा गुण आहे. तो कार्याला येतो आणि ती कार्याला आल्यानंतर त्याच्याविषयी जे वाटणं त्याला करुणा म्हणतात. ते वाटल्याबरोबर ती करुणा तयार होते आणि करुणा ही कृपेचीच अनुषंगिक शक्ती किंवा कृपेचीच अनुषंगिक गुण आहे. दुःख बघून स्वतः सतत या जीवाला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी चिंतन करत राहणे. 22चं 6 महिने चिंतन केलं. ज्यावेळेस बोनेबायांबरोबर देव प्रवास करत होते आणि 6 महिने अगोदर, पैठण येण्याच्या अगोदर सतत दररोज परमेश्वर 22चं चिंतन करत होतात आणि त्या चिंतनाबरोबर त्यांनी दोष जोडलेले त्याचा ते नाश करत होते, नष्ट करत होते. ज्याप्रमाणे 22 परमेश्वर चिंतन करून त्या दोषाचा नाश करत होते, त्याचप्रमाणे परमेश्वर आजही अखंडितपणे आपलं सुद्धा चिंतन करतात. आणि म्हणून परमेश्वर सांगतात, की "पश्चात्पारी उठिजे, तो सारस्वत काळ, देवता हृदयाशी आहे." म्हणजे मी तुमच्या हृदयात येतोय. आणि त्याच वेळेस नेमकं आपण झोपेल राहतो. आणि सकाळी उठल्यानंतर मग आपण "देवा उठा तुम्ही" ही आरती म्हणतो. म्हणजे देव उठलेले राहतात आणि नंतर आपण उठल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की देव झोपलेलेच आहे. देव कधीच झोपलेले नसतात. ही आपली एक भावनिक गोष्ट आहे, भावनिक बाजू आहे. पण परमेश्वर सतत अखंडितपणे या जीवाचं चिंतन करत राहणं आणि त्याच्यासाठी कार्यरत राहणं, हे परमेश्वराचा नैसर्गिक गुण आहे आणि कृपागुणामुळं हे सतत चालू असतं. तर या दुःखातून या जीवाला काढण्यासाठी परमेश्वर सतत चिंतन करत राहतात आणि या चिंतनातून सर्व कार्य करणे हे परमेश्वराच्या करुणेचे कार्य होय. कार्याला पण येतात. त्यांना लगेच सहाय्य करणं, त्यांना ती जोड तयार करणं, कोणाचा तरी संयोग, वियोग किंवा योग घडवून आणणं, हे परमेश्वर या जीवाच्या अनुषंगाने, जीवाच्या हिताच्या अनुषंगाने करत असतात. कारुण्यातूनच परमेश्वर जीवाला प्रेम देतात आणि हेच प्रेम जीवाने मिळवावे असा परमेश्वराच्या जीवाप्रती कळसुद्धा आहे आणि त्यासाठी परमेश्वराचा मात्र सतत अखंडित प्रयत्न असतो. परमेश्वराला वाटतं, की या जीवाने माझं प्रेमच मिळवावं. आणि ते प्रेम मिळवण्यासाठी या जीवानी अंतर्बाह्य बदल घडवून आणावा. तो बदल परमेश्वरापर्यंत या जीवाला घेऊन यावा, हे परमेश्वराची सतत कड असते, इच्छा असते आणि त्यातूनच परमेश्वराचं हे जीवाच्या अनुषंगाने जीवासाठी सतत प्रयत्न अखंडित चालू असतो. तर हे गुण जे आहे, हे परमेश्वराचे जर आपण बघितले, तर आपण अनंत दोष जोडलेले आहेत. दोषाचं आळ आहे आपण. हे परमेश्वरानेच स्पष्ट आपल्याला सांगितलंय, की जीव ही दोषाचं आळ आणि ते दोष परमेश्वर म्हणतात, मी जर सांगितले तर तुम्ही तुमच्या हातानेच पोटामध्ये सुरी खुपसून घ्याल. कारण एवढे आपण दोषी आहे. आपल्यालाच आपले दोषसुद्धा पाव नाही किंवा सहन होणार नाही. पण ते परमेश्वर करतात. त्यांना सर्व माहीत असून सुद्धा ते त्या क्षणापुरते ते विसरतात आणि आपल्यावर प्रेम करतात आणि ह्या जीवानी माझं प्रेम मिळवावं, आनंद मिळवावा याच्यासाठी अनादी अविद्येचा छेद करून आपल्याला घेऊन जातात. म्हणजे ही दया, माया, कृपा, करुणा ही कोणत्या अवस्थेतली, कोणत्या हाईटची याचा विचार करा. त्याच्यानंतर दया, माया, कृपा ही गोष्ट कोणामध्ये नसल्यामुळं कोणाचाच विषय तिथं येत नाही. तर हे जे गुण आहे परमेश्वराचे, याचं आपण अखंड चिंतन केलं पाहिजे आणि ह्या गुणाच्या अनुषंगाने ज्या लीळा आहे, त्याचं आपण स्मरण केलं, तरच आपण सतत त्या स्मरणामध्ये राहू किंवा एकाग्र राहू. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, की त्या सौंदर्याच्या लीळा, गुणाच्या लीळा जर आपण काढल्या, तरच नामस्मरणामध्ये आपण सातत्य ठेवू शकतो किंवा त्याचं जास्तीत जास्त स्मरणाचा जो वेळ आहे, तो आपण वाढवू शकतो. नुसतंच कोरडं स्मरण आपण किती वेळ करणार, याला लिमिटेशन, याला मर्यादा असते. त्याचप्रमाणे परमेश्वराचं ज्ञान आणि विज्ञान हे जे शक्ती आपण बघितली, तर परमेश्वराच्या अव्यक्त व्यक्त स्वरूपात या दोन्ही शक्ती कार्यरत असतात. गुण हे अव्यक्ती कारणरूप, तर व्यक्ती कार्यरूप असते, हे आपण मागच्या वेळेस बघितलं. आणि धर्म हे अव्यक्ती कार्यरूप, तर व्यक्ती कारणरूप असतात. म्हणजे गुण कोणत्या ठिकाणी कारणाने आणि कोणत्या ठिकाणी कार्याला किंवा धर्म कोणत्या ठिकाणी कार्य किंवा कोणत्या ठिकाणी कारण असतं, हे आपण व्यवस्थित कागदावर लिहून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. परंतु हे जे ज्ञान आणि विज्ञान जे आहे,
या दोन्ही शक्ती ज्या आहे त्या अव्यक्त व्यक्तात कार्यत्वाने दोन्ही ठिकाणी असतात. अर्थात त्यांचे कार्य अखंड चालू असते. ज्ञान आणि विज्ञानाचं कार्य जे आहे, हे अव्यक्तात पण आणि व्यक्तात पण कार्यरूपाने आणि कारणरूपाने असतात आणि त्यांचं ते अखंडितपणे कार्य चालू असतं. तर भक्ताला परमेश्वर आपल्या स्वरूपाचं निरंतर जे दर्शन घडवीत असतो, ते त्याच्या अव्यक्त स्वरूपातील विज्ञान शक्तीचे कार्य आहे. आणि याच्या अनेक लीळा आपण लीळाचरित्रात पण बघितल्या, द्वापर युगामध्ये पण अनेक लीळा आलेल्या आहेत. तर परमेश्वराचे ज्ञान हे जे यथार्थ प्रकाशित करणारे असते, त्यामुळे प्रत्येक वस्तूचं जे वास्तव स्वरूप जे आहे, ते जीवाला जे कळतं, त्याच्यासाठीच परमेश्वरांनी ज्ञानाची व्याख्या सांगितली. जे जसे जैसे असे ते तैसे जाणजे ते ज्ञान. अशी ज्ञानाची व्याख्या परमेश्वरांनी केलेली ती याचसाठी याच कारणाने, की हे ज्ञान आणि विज्ञानाने सर्व गोष्टी परमेश्वर या जीवाला जसं आहे तसं जाणून देत असतात. फक्त आपण किती प्रयत्न करतो त्याच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ज्ञानशक्तीप्रमाणेच परमेश्वराच्या ठिकाणी जी एक विज्ञान शक्ती आहे, ती विज्ञान म्हणजेच विपरीत ज्ञान, वेगळं ज्ञान. याच विज्ञानाद्वारे परमेश्वर भावाचा अभाव किंवा अभावी भाव असे नानाविध चमत्कार परमेश्वर करू शकतात, करून दाखवतात आणि त्या अनुषंगानेच हा जीवाला परमेश्वराविषयी वेध निर्माण होतो किंवा परमेश्वराची ओळख पण होत असते. काहीतरी चमत्कार वगैरे दाखवला का मग ती प्रचिती येते का अरे हे परमेश्वर आहे. आणि अशा अनेक लीळा आहे. नाथोबांच्या बाबतीत असेल, आचार्यांच्या बाबतीत असेल, कोणी भक्त जे येत असतात त्यांच्या बाबतीत असेल, बाईसांना सुद्धा मार्तंडाच्या माध्यमातून जे आहे खरं ते दाखवणं असेल, समजून सांगणं असेल, अशा अनंत लीळा आहे की जे परमेश्वराने परमेश्वराचं स्वतःचं सिद्धत्व करण्यासाठी ह्या विज्ञानाचा उपयोग करून आपल्याला दाखवलं किंवा आपल्याला सांगितलेलं आहे. पण आपण ते कळालं पाहिजे. यात विद्यारूप विज्ञान व ज्ञानरूप विज्ञान असे 2 प्रकार येतात. आनुषंगिक 2 प्रकार येतात. विद्यारूप विज्ञान व ज्ञानरूप विज्ञान. तर हे जे परमेश्वर स्वरूपी देवतांच्या विद्याची जी सामर्थ्य असतात, तर तो विद्यारूप विज्ञान असं म्हणतात त्याला. म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपामध्ये पण देवतांच्या विद्यांची जी सामर्थ्य आहे, तर त्याला विद्यारूप विज्ञान व देवतांच्या विद्या ह्या अयथार्थ किंवा विपरीत ज्ञान प्रकाशित करणाऱ्या असल्यामुळे त्यांना विज्ञान म्हणतात. देवतांचं ज्या देवतांच्या ज्या विद्या आहे, ती अयथार्थ किंवा विपरीत ज्ञान, अप्रकाशित जे आहे ते प्रकाशित करणारे असल्यामुळं त्यांना ते विज्ञान म्हणतात. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान आणि त्यातले जे जे आनुषंगिक 2 प्रकार आहे, विद्यारूप विज्ञान व ज्ञानरूप विज्ञान, हे देवतेचे जे आहे परंतु परमेश्वर त्याचा वापर या जीवाच्या हितासाठी करतात. तर ज्ञानरूप विज्ञान हे जे आहे ते परमेश्वराच्या स्वरूपीचे आहे. ते इतरत्र कुणाच्याच ठिकाणी नाही. आणि विद्यारूप विज्ञान जे आहे ते देवतेचं आहे आणि ते देवतेचं जे आहे ते सामर्थ्य जे आहे ते परमेश्वर त्याचा वापर जीवाच्या हितासाठी करतात. तर ज्ञानरूप विज्ञान हे स्वतःचं परमेश्वराचं आहे आणि विद्यारूप विज्ञान जे आहे ते देवतेचं आहे. तर ज्ञानाचं जे कार्य आहे ते वेगळं असतं. विज्ञानाचं कार्य पण वेगळं असतं. ज्ञानाचं कार्य वेगळं, विज्ञानाचं कार्य वेगळं. परंतु ह्या दोन्ही कार्यामध्ये जीवाचं हित पाहणं हे एकच ध्येय असतं परमेश्वराचं आणि ते आहे परमेश्वराचं दया, माया, कृपा, करुणा. तर कृष्ण महाराजांनी ज्यावेळेस आपण बघितलं, कृष्ण महाराजांनी अशा खूप लीळा आहे ह्या. जांभई देताना आपल्या मुखाने यशोदेला विश्वरूप दाखवलं. हे विज्ञानाचं कार्य. परत किंवा युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने गायी वासरे सर्व चोरून नेले, तर तसलं न तसंच गायी वासरे इथं सुद्धा तयार करणं, काही फरक पडला नाही, काही परिणाम झाला नाही, हे सुद्धा दाखवणं हे विज्ञानाच्या शक्तीचं कार्य आहे. तर या गायी वासरांची जी रूपे तयार केली, 16 सहस्र स्त्रियांबरोबर श्रीकृष्ण महाराज दररोज एकाच वेळी क्रीडा करत असतात. हे काही परमेश्वर स्वतः नाही, ते विज्ञानाचंच कार्य. विज्ञान मूर्ती या परमेश्वर तिथं ते दाखवायचे. त्यावेळी प्रत्येकीजवळ परमेश्वराची एक एक विज्ञान मूर्ती होती. पण खरी मूर्ती पात्र फक्त रुक्मिणी मातेबरोबरच जवळच असायची. तर हे विज्ञानाचं कार्य वेगळं. त्याचप्रमाणे स्वामींच्या बाबतीत जरी आपण घेतलं तर मेहकर या गावी असताना देवळात चोर शिरले. त्यावेळी स्वामींनी आपलं जे मनुष्याप्रमाणे असलेली श्रीमूर्ती अत्यंत विशाल केली, मोठी केली. येळापुरी असताना त्यांनी सारंग पंडितांना तिथे श्री गोविंद प्रभूंची मूर्ती दाखवली.
करंजखेडी अदृश्य होणे, पैठणला निंबाच्या झाडाखाली पिंपळ दाखविला, ही सर्व विज्ञानाची उदाहरणे आपल्याला देता येतील. तर विज्ञानाचे कार्य परमेश्वर करतात किंवा सिंहनाद केला. परत अशा अनेक ज्या लीळा आहे परमेश्वराच्या, त्या विज्ञानातून परमेश्वरांनी या दाखवलेल्या आहे. वेरूळला सुद्धा गोविंदप्रभू बाबांची श्रीमूर्ती दाखवली ती. तर ही सर्व विज्ञानाचं कार्य आहे. तर परमेश्वर यासाठी करतात, की ते सर्वसामान्य जे जीव आहे, अज्ञानी जे जीव आहे, चमत्कार वगैरे थोडंसं आश्चर्यजनक जर काही त्या जीवाला दाखवलं, तर त्यांना तो परमेश्वराचा वेध लागतो, म्हणजे आवड निर्माण होते आणि त्यामुळे त्यांच्यात अधिकार निर्माण होतो, योग्यता निर्माण होते आणि ते संस्कार वेल जी आहे, त्या अधिकाराची, ती योग्यतेची, त्या जीवाची, ती वाढत जाऊन जीव या परमेश्वराच्या ज्ञानाला, प्रेमाला पात्र होत असतात, ठरत असतात. तर परमेश्वर या शक्ती जी आहे, बाल्यावस्थेपासूनच स्वीकारतात, त्यांचं कार्य पण करतात. ते जीवाच्या भल्यासाठीच. जे बी परमेश्वर करतात, ते फक्त जीवाच्या भल्यासाठी. कारण परमेश्वराचं टार्गेट एकच आहे, की ह्या जीवाला अनंत दुःखापासून सोडवायचं आणि स्वतःच्या आनंदाला न्यायचं. आता आपलं टार्गेट काय हे बघा. आपलं दुःख आपल्याला सोडवायचं आहे, की आपण आणखीन अधिक दुःखात पडायचंय, हे आपलं टार्गेट. परमेश्वराचं टार्गेट काय ठरवलंय? जीवाला आनंदाला घेऊन जायचं. आणि ह्या जीवाचं टार्गेट जर स्वतःला आनंदाला जायचंय, परमेश्वराच्या प्राप्तीला जायचंय, असं जर झालं, तर परमेश्वराचं जे ध्येय आणि जीवाचं ध्येय एकत्र आल्यानंतर हा हे जो अध्यात्माचा जो रस्ता आहे किंवा अध्यात्माचं जे प्रगती ही जास्त होईल. तर परमेश्वराचं ध्येय तर परमेश्वरांनी ठरवून टाकलेले आहे. त्या अनुषंगाने परमेश्वराचे कर्तव्य पण करून ठेवलेले. जे करायचं राहिले ते फक्त जीवाचं आहे, हे परमेश्वर स्वतः स्पष्ट सांगतात. तर हे जे विज्ञान शक्ती जी परमेश्वर स्वीकारतात, ही फक्त जीवाच्या हितासाठी बाल्यावस्थेपासूनच ते घेतात, जीवाच्या भल्यासाठीच घेतात. जीवात मात्राच्या कल्याणासाठीच परमेश्वर जे परमेश्वर आहे, आपल्या ठिकाणी असलेल्या अनंत गुणधर्माचा व विज्ञानाचा स्वीकार करत असतात आणि त्याचा वापर करत असतात. तर परमेश्वर जे बी करतात किंवा परमेश्वराच्या ठिकाणी जे बी अनंत शक्ती आहे, अनंत धर्म आहे, अनंत गुण आहे, हे सर्व काही परमेश्वर हे जीवासाठी वापरतात किंवा जीवासाठीच उपयोगी आणतात. जीवासाठीच परमेश्वराने ते स्वीकारलेलं आहे. या जीवासाठीच परमेश्वर निराकार असलेला परमेश्वर सावे साकार होतो. नुसतं सावे साकार होत नाही, तर जीवाला ज्ञान द्यायचं म्हणून जीवासारखा होऊन येतो. नुसतं जीवासारखा होत नाही, तर जीवाचे देहधर्म, जीवधर्म स्वीकारतो आणि त्याप्रमाणे क्रीडतो. ते स्वीकारलेलं असल्यामुळे परमेश्वराला उदासीनता येते, प्रसन्नता निर्माण होते. सर्व काही त्रास परमेश्वराला होत असेल, परंतु तरीही परमेश्वराने लीळाचरित्रामध्ये कुठेही याविषयी तक्रार केलेली आपल्याला आढळणार नाही. कारण परमेश्वर आपलेपणाने ह्या जीवाला परमेश्वराने स्वीकारलेलं आहे. आपल्यावर ते खरं प्रेम करतात, नैसर्गिक प्रेम करतात, अकृत्रिम प्रेम करतात आणि म्हणून ह्या जीवाचं जे दुःख आहे, हे परमेश्वराला बघवत नाही. आपलं दुःख आपल्याला माहीत नसल्यामुळं, आपण अज्ञानात असल्यामुळं आपण सुखी होऊन राहिलो. परमेश्वर सांगतात, की अज्ञानाने हा जीव सुखी होऊन असेल. आपलं अज्ञान आहे म्हणून आपल्याला सुख वाटतंय. ज्याप्रमाणे आपण झोपल्यानंतर आपल्याला एखादं स्वप्न पडतं चांगलं. त्या स्वप्नात जोपर्यंत आपण आहे, म्हणजे झोपलेलो आहे म्हणून स्वप्नात आहे, तोपर्यंत आपल्याला खूप चांगलं वाटतं. पण जेव्हा जागं होतो, तेव्हा आपण स्वप्नातून गेलेलो असतो आणि तेव्हा आपल्याला कळतं, की अरे हे तर सर्व मिथ्या. तसं आपण अज्ञानात आहे तोपर्यंत आपल्याला या भौतिक जगाचं आकर्षण आणि सुख वाटतंय. परंतु जेव्हा ज्ञानात आपण जाऊ, का सृष्टी परमेश्वराने का निर्माण केली, आपण कुठं होतो, कशासाठी आलोय, परमेश्वर आपल्यासाठी काय काय करतात आणि आपण किती अनंत जन्म, अनंत सृष्ट्या, ही चुकीची असंत सामुग्री मिळवली, असंत कर्म केले आणि त्यातून कसं नरकाला गेलेलो, ते नरक भोगून कसं आपण परत आलोय आणि येऊनसुद्धा त्या संस्कारामुळं आपण परमेश्वर आपल्याला समजूनसुद्धा, कळूनसुद्धा परमेश्वराची आपण कशी भक्ती करत नाही, करत असेल तरी कशी आळस ठेवून किंवा हेतू ठेवून करतोय, याची जाणीव जेव्हा ज्ञानाने होईल, तेव्हा आपल्याला तळमळ निर्माण होईल. तेव्हा आपल्याला दुःख निर्माण होईल. तेव्हा आपलं ते झोपेतले जे स्वप्न आहे, ते मिथ्या कसं आहे हे कळेल आणि खरं जे आहे ते कसं आपल्याला समजेल. आणि म्हणून परमेश्वर तर दुःख करायला लावतात, चतुर्विध दुःख सांगितलंय. पण चतुर्विध दुःख केल्याने होतं का? एखादी मेडिकलमध्ये गेलो, गोळी घ्या आणि आम्हाला दुःख होईल असं काहीतरी, असं होत नाही. त्याच्यासाठी
रिअल म्हणजे जे आहे प्रॅक्टिकल परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान समजून घेऊन परमेश्वर काय हे आपल्याला जर समजलं, कळालं आणि परमेश्वराने आपल्यासाठी काय काय केलं आणि काय काय करतोय आणि काय काय करणार आहे हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा नक्कीच आपल्याला दुःख होईल आणि मग त्यावेळेस आपण ते चतुर्विध दुःख करू शकतो. पाठीमागं काय केलं त्याचं दुःख, आज काय करतोय त्याचं दुःख, पुढं काय होणार आहे त्याचं दुःख, हे चतुर्विध दुःख आणि ते चतुर्विध स्मरण जेव्हा आपलं साधल्या जाईल, त्यावेळेस समजायचं की आपल्याला परमेश्वर थोडा-थोडा कळाला आहे, समजला आहे. अजून तर खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, खूप पुढं आपल्याला प्रवास करायचा आहे. परंतु त्याच्यासाठी आपण हे सतत परमेश्वराच्या चिंतनात, परमेश्वराच्या मननात, परमेश्वराच्या ध्यानात किंवा परमेश्वराच्या लीळेमध्ये जर आपण सतत एकाग्र होऊन जर चिंतन करत राहिलो, तरच त्या गोष्टी साध्य होऊ शकतात. अन्यथा आपणच आपल्या नाशाला कारण आहे. आपण जे बी कर्म करतो, ते आपल्याला लागतं, आपल्या डोक्यावर पडतं, आपल्या माथी पडतं. कोणाला तरी आपण फसवतो, कोणाला तरी आपण वाईट कर्मांनी काहीतरी दुःख देण्याचा प्रयत्न करतो, पण ते कोणाला कधीच होत नाही. सुरुवात आपल्यापासून असते. जेव्हा एखादं आपण कर्म करतो, ते कर्म पहिले आपल्याला लागतं, नंतर त्याला काय व्हायचं ते लागेल. त्याला व्हायचं ते होईल. पण ते कर्म, त्या कर्माचा भोग पहिले आपल्याला लागल्यामुळं आपणच आपलं अहित पाहत असतो. आपणच आपलं दुःख ओढून घेत असतो आणि आपणच आपल्याला दुःखात पाडीत असतो. परमेश्वराचं याच्या उलटं आहे. आपण दुःखात आहे, नरकात आहे आणि हे परमेश्वराला पाहत नाही. आपलं नरक आपण मिळवलंय, आपण दुःख आपलं मिळवलेलं आहे आणि आपण मिळवलेलं दुःख त्या परमेश्वराला स्वतःचं वाटतंय आणि म्हणून त्याच्यातून काढण्यासाठी परमेश्वर साकार होतात. दयामाया कृपा करून अनंत गुण, अनंत धर्म घेऊन परमेश्वर क्रीडितात, वाड्यावेळी फिरतात. याचा जेव्हा आपण विचार करू, चिंतन करू, तेव्हा परमेश्वराव्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये कोणाचीही मोठी किंमत असू शकत नाही. आज आपल्याकडं खूप लोकांची लिस्ट आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या किमती आपल्यानी ठरवलेल्या आहे, की याचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व, त्याचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व. तसं परमेश्वराचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व याचा आपण विचारच केलेला नाही आणि हे जर समजून घेऊन जेव्हा आपण विचार कराल, तेव्हा परमेश्वराव्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये कोणाचंच महत्त्व राहणार नाही. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं आपण परमेश्वराव्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये कोणाचंच महत्त्व नाही, अशा अवस्थेला जेव्हा पोहोचू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण अध्यात्माला लागलो. खऱ्या अर्थाने आपण परमेश्वर भक्तीला लागलो आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस आपल्याला परमेश्वर कळाला असं आपण म्हणू शकतो. आज आपण व्यर्थ किंवा मिथ्या म्हणत राहतो, की परमेश्वर आम्हाला समजला, कळाला, आम्ही परमेश्वरी भक्ती करतो. परंतु हे करत असताना आपण का करतोय ती भक्ती? कशासाठी करतोय? याची जाणीव किंवा याचं उत्तर आपल्याकडे नसल्यामुळं आपण ती चुकीचं म्हणतोय. गैरसमजातून म्हणतोय किंवा अन्यथा ज्ञानातून म्हणतोय. याचा फोलपणा आपल्याला हे सर्व चिंतन परमेश्वराचं केल्यानंतर आपल्याला समजेल. म्हणून परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी पहिले आपण ह्या जीवाचं चिंतन केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आपण सत्संग घेतले. जीवाचं चिंतन जीवानी केल्यानंतर जीव हा जीवातून बाहेर पडला. नंतर देवतेचं चिंतन केलं. देवतेच्या मर्यादा बघितल्या, देवतेचे गुण बघितले, देवतेचे सामर्थ्य बघितले, सर्व बघितलं. म्हणून हा जीव त्या देवतेतून आता बाहेर पडला. प्रपंचाचं बघितलं आपण. प्रपंचावरती खूप मोठं चिंतन केलं नाही. परंतु प्रपंच हा विषय आपल्याला बरोबर सतत असल्यामुळं त्यातला फोलपणा आपण या चिंतनातून आपण समजून घेतला आणि त्यातून पण आपण बाहेर पडलो. आता या तिन्ही पदार्थातून जेव्हा आपण बाहेर पडू, तेव्हा परमेश्वरा हा पदार्थ आपल्याला कळेल किंवा समजेल किंवा आपण त्यात पडू. परमेश्वराच्या प्रेमात पडण्यासाठी आपल्याला ह्या तिघांच्या प्रेमातून बाहेर पडावं लागेल अगोदर. कारण जीव हा एका वेळेस एकच कार्य करेल. एका वेळेस जर एकच कार्य करत असेल, तर तो दुसऱ्या ठिकाणी जर प्रेमात असेल, तो परमेश्वराच्या प्रेमात कसा असू शकेल? म्हणून पहिल्यांदा आपल्याला ह्या जीवाच्या ठिकाणी जे प्रेम करतोय त्यातून तो बाहेर पडला पाहिजे. देवतेच्या ठिकाणी प्रेम करतोय म्हणजे त्या सामर्थ्यरूप गोष्टीला जो प्रेम करतोय त्यातून तो बाहेर पडला पाहिजे. प्रपंचाच्या ठिकाणी जे प्रेम म्हणजे जे लागलेपण आहे, हे माझं माझं जे आहे, त्यातून तो जर बाहेर पडला, तर तो न्यूट्रल होईल. तो एकटा राहील आणि त्यावेळेस तो कोणावरच प्रेम करणार नाही. त्याच वेळेस तो परमेश्वरावर प्रेम करू शकतो. एकाच वेळेस हा जीव सगळीकडं राहू शकत नाही, तसं प्रेमही करू शकत नाही. परमेश्वरावरती प्रेम करायचं आहे, परमेश्वराचं व्हायचं आहे, परमेश्वराला आपलं करायचं आहे. तर आपल्याला पहिले परमेश्वराचं व्हावं लागेल. आपल्यामध्ये तेवढी योग्यता नाही, तेवढी पात्रता नाही की आपण परमेश्वराला प्राप्त करू.
परमेश्वर काय म्हणतात, अयोग्य जीवाला मीच योग्य करतो आणि मी प्राप्तीला नेतो. आता परमेश्वर प्राप्तीला नेणार आहे म्हटल्यानंतर आपण कसं प्राप्त करू शकतो? परंतु त्याला हात देणं, आपल्या तो प्रयत्न करणं, त्या परमेश्वराचं जे ध्येय, त्या ध्येयामध्येच आपलं ध्येय समजणं आणि तेच ध्येय आपलं ध्येय समजून वाटचाल करणं म्हणजे परमेश्वरावरती प्रेम करणं. परमेश्वराचं आपलं हित पाहतात परमेश्वर. परंतु आपण आपलं जेव्हा हित बघायला जाऊ, परमेश्वर आपलं भलं बघतात. त्यावेळेस ज्यावेळेस आपण आपलं भलं बघू, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला परमेश्वर कळाला आणि परमेश्वराने हा जो सृष्टी रचनेचा जो उभा केलेला जो डॉलर आहे, स्वतः अवतार घेऊन जे कार्य केलेलं जे कार्य आहे, ते आपल्याला समजलं असं आपण समजू शकतो. तर आजच्या या सत्संगामध्ये आपण परमेश्वराच्या अनुषंगाने चिंतन केलं. त्यांचे गुण, त्यांचे धर्म, त्यांच्या शक्ती या ढोबळमानाने बघितल्या. आता इथून पुढं परमेश्वराचं चिंतन आपण करणार, परंतु परमेश्वराच्या अनुषंगाने वेगवेगळे जे विषय आलेले आपल्या साहित्यात, त्या विषयांनी आपण चिंतन करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण एक परमेश्वरावरती प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपली 4थी असेल, कारण पहिली जीवाची प्रश्नपत्रिका आपण सोडवली, नंतर देवतेची सोडवली, नंतर प्रपंचाची सोडवली. आता परमेश्वरावरती आपण किती तिथं आपण किती योग्य आहे, हे आपणच आपल्याला चेक करण्यासाठी आपण या गोष्टी करत असतो. तर नक्की याचं चिंतन करा, स्मरण करा, परमेश्वराच्या संदर्भातच विचार करा, चिंतन करा. याच्या व्यतिरिक्त कशाचाही कोणाचाही विचार करण्याची गरज नाही, कारण परमेश्वर आपलं चिंतन करतात. आपण जेव्हा परमेश्वराचं चिंतन करतो तेव्हा परमेश्वर आपलं चिंतन करतात आणि ज्यावेळेस परमेश्वर आपलं चिंतन करतात तेव्हा सर्वच काम करून नेण्याची ताकद या परमेश्वराच्या समर्थवादामध्ये आहे. आपण आपल्या अडचणीचं चिंतन करत राहू, परमेश्वराच्या चिंतनापासून दूर जाऊ. परमेश्वर आपलं चिंतन करत असताना म्हणजे सर्वच अडीअडचणीचं सुद्धा परमेश्वराने नियोजन केलेलं आहे. पण ती निष्ठा, तो भाव, तो समर्थवादावरचा परिपक्वता ही आपल्याला निर्माण करण्यासाठी त्याच्यात सतत सातत्य ठेवावं लागेल. तर तुम्ही दररोज स्मरण करा. ते स्मरण तुमचं परमेश्वर स्वीकारो आणि तुमचं ते स्मरण परमेश्वराने स्वीकारात घ्यावं अशी प्रभुचरणी प्रार्थना. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.